नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रोहिणीचा डाव हा कलाला समजतो आणि त्यानंतर कला रोहिणीला कोणत्या शब्दात उत्तर देते, त्याचबरोबर ती अद्वैतची समजूत घालू लागते. या गोष्टी आबांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, आबांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, हे कला अद्वैतला सांगत असते. म्हणजेच रोहिणीने कैकई बनून इकडे राम असलेल्या अद्वैतला वनवासाला कसं पाठवायचं याची तयारी केलेली आहे आणि अगदी आबाखाली गोष्ट सांगत आहेत आणि रोहिणी त्याचप्रमाणे अद्वैतला ब्लॅकमेल करत आहे, त्याच्याशी गोड बोलत आहे आणि त्याला सांगत आहे की तू खूप चांगला आहेस आणि त्याच्याकडून पेपर्सवरती सह्या घेत असते. आणि त्याच वेळी कला तिथं पोहोचते. कलाच्या कानावरती सर्व गोष्टी पडतात आणि कला मग आता रोहिणीची कशी वाट लावणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रामनवमीचा कार्यक्रम असतो. तर कलाने फोन करून संगीता, नैना या दोघींनाही बोलवलेलं असतं. त्या दोघीही कार्यक्रमासाठी आलेले असतात. तर कला त्यांच्याशी बोलत असते, ती तिथून निघून जाते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीला खूप राग आलेला असतो, म्हणून रोहिणीने नैनाला राहुलच्या रूममधून ओढत खेचत बाहेर आणलेलं असतं. आणि ती संगीताला म्हणते की कुठं होती माहिती आहे का ही तुम्हाला, इथे सगळेजण आपण रामनवमी साजरी करतोय आणि हिचं काय चाललं आहे हे लक्षात येतं आहे का, नाही जरा विचार करा काय चाललेलं आहे याचा, असं सांगत ती बोलत असते. मिसेस खरे, आधीच जर तुम्ही हिच्यावर संस्कार केले असते ना तर आज ही वेळ आली नसती, एवढं लक्षात असू द्या. या भाषेमध्ये नैनाच्याबद्दल रोहिणी ही संगीताला बोलत असते आणि म्हणते की तिथे जाऊन ही राहुलच्या बेडवर झोपली होती, या भाषेत ती बोलत असते. त्याचबरोबर म्हणते की मला कळतच नाही आहे की मी कोणत्या भाषेत तुम्हाला सांगू, कारण ही मुलगी काय आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि ती खूप चिडलेली असते. तर इकडे संगीताला मात्र ह्या नैनाचा खूप राग येतो. म्हणते अगं जरा तरी तू तारतम्य बाळगत जा इकडे, कारण संस्कारावर बोट ठेवलं जाते, ते म्हणजे संगीताच्या बाबतीत चुकीचा विचार केला जातोय, हे सगळं घडत असतं. आणि त्याचवेळी संगीताला वाईट वाटतं. त्यावेळेस आबा म्हणतात की चला सगळेजण आता पूजेला तयार करा, सुनबाई चला पूजेची तयारी करून घ्या, पूजेला सुरुवात करा असं सांगतात. त्यावेळेस लगेचच तिथे आता कला जाते, कारण पूजा ही कलाच्या हस्ते होणार असते आणि कला पूजेसाठी गेलेली असते. कला पूजा करत आहे हे पाहून संगीताला खरंच कौतुक वाटत असतं, कारण आपल्या लेकीला हा मान मिळत आहे, या घरामध्ये सुनेचा हक्क मिळत आहे. ही गोष्ट कलाच्या बाबतीत संगीताला खूप छान वाटत असते. संगीता म्हणत असते की माझ्या मुलीचं एवढं कौतुक होतं आहे, या गोष्टीचा आनंद तिला वाटत असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला पूजा करत आहे, पण नैनाची वेगळी स्वप्न चालू आहेत, नैनाच्या डोक्यात वेगळे प्लॅन सुरू आहेत. काही झालं तरी हे सगळं आपलंच आहे आणि हे आपल्यालाच मिळालं पाहिजे असा तिचा विचार चालू आहे आणि ते त्याच भाषेमध्ये ती बोलत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे नैनाचे सगळे डोक्यात तिच्या प्लॅन असतात की काही झालं तरी हे सगळं आपलं आहे आणि हे सगळं आपल्यालाच मिळणार आहे. आणि इकडे कला जी करत आहे, कलाच्या बाबतीत संगीताला खूप आनंद होत आहे. संगीताचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी माझी कला सुखात आहे. इकडे आबा पण म्हणतात की खरंच खूप छान पूजा मांडलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चाललेलं असतं ते सरोज पाहत असते, पण इथे याच संधीचा फायदा घ्यायचं रोहिणी ठरवते काही झालं तरी आत्ताच मला अद्वैतला वरती न्यायचं आहे आणि सगळेजण इथं बसलेले आहेत तेव्हाच अद्वैतकडून त्या पेपर्सवरती सह्या घ्यायच्या आहेत, म्हणजे कोणाला घरात त्याची कल्पनाही नसणार आहे. अद्वैत खूप मोठी चूक करत आहे, पण अद्वैतला त्या गोष्टीची जाणीवच नाही. त्याला माहितीच नाही आहे की त्याने काय करून बसलेलं आहे, कारण ह्या गोष्टीची सरोजलाही कल्पना नाही. त्यामुळं सरोजलाही याबद्दल काहीच माहिती नाही. कलाच्या मात्र लक्षात येतं, कला प्रसाद देत असते सगळ्यांना आणि अद्वैत घाईघाईत निघालेला आहे, ही गोष्ट मात्र कलाच्या लक्षात आलेली असते. कला पाहत असते आणि मग इकडे संगीता म्हणते की कला खरंच छान वाटतंय. तर संगीताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. संगीताला वाईट वाटत असतं, पण एका अर्थी चांगलंही वाटत असतं की आपल्या मुलीचा संसार सुखाचा चालू आहे. तर संगीताला कला म्हणते की आई आता डोळ्यात पाणी कशाला, तेव्हा संगीता म्हणते अगं हे आनंदाश्रू आहेत, माझी लेक सुखात आहे ना त्यामुळं आलेले आहेत. आणि मग कला पण संगीताला मिठी मारते. आईची माया, आईचं प्रेम हे कलाला भेटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत हा वरती गेलेला असतो आणि तिथं गेल्यानंतर तो म्हणतो की हां बोल आत्या काय झालं.
तेव्हा लगेचच रोहिणी बोलायला सुरुवात करते. आत्ता राहुलचं जे लग्न होते त्यामुळं तो डिस्टर्ब आहे. घरातल्या कोणाचाच त्याच्यावरती विश्वास नाही आणि त्याच्याबद्दल चुकीचं बोललं जात आहे. इकडे सोहम मात्र आबांना म्हणत असतो की आबा गोष्ट सगळे कार्यक्रम झाले की एकच भारी गोष्ट आपल्याकडे असते, ती म्हणजे त्यानंतर आबाजी सांगतात ती गोष्ट आणि मग तो मागं लागतो. त्यावेळेस सोहमला श्री म्हणतो की काय रे लहान मुलांसारखं तुझं. तर लगेचच रजनी म्हणते की अहो असू द्या ना, आबांनी गोष्ट सांगितल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे असं वाटतच नाही, असं रजनीचंही म्हणणं असतं. आणि मग ती म्हणते की सांगू द्या गोष्ट. आणि आता आबा गोष्ट सांगायला सुरुवात करत असतात. आबा म्हणत असतात कैकईला प्रभू रामचंद्रांनी 2 वर दिलेले होते आणि ते वर कधी वापरायचे हे तिने ठरवायचं होतं. खरं तर कैकईच्या मनात भावलेले होते ते म्हणजे प्रभू रामचंद्र. त्याचवेळी नैना ही अद्वैतकडे पाहते. अद्वैत कुठे तिला दिसत नाही. तर त्यानंतर ते म्हणतात, आबा सांगतात की तिला फक्त तिच्या मुलाचं कौतुक होतं. सगळं काय हवं आहे ते तिला तिच्या मुलासाठी हवं होतं आणि त्यासाठी तिने सगळं करून प्रभू रामचंद्रांना आणि सीतामाईला वनवासाला पाठवण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे त्याच वेळी रोहिणी अद्वैतला सांगत असते की काही झालं तरी राहुलवर कोणी विश्वास ठेवत नाही. तर आता चांदेकर ज्वेलर्सचे 2 नवीन ब्रँचेस ओपन होणार आहेत. त्या ब्रँचेसची सगळी सूत्र ही राहुलच्या हातात, म्हणजे त्या ब्रँचेस ह्या राहुलच्या नावावर असल्या पाहिजेत. त्याचबरोबर नवीन रॉयल्टी डिझायनिंग सुरू होणार आहे, तेही सगळं राहुलकडे असलं पाहिजे असं बोलत असते. आणि त्याचबरोबर तिने अद्वैतला सांगत असते की कोणीही राहुलवरती विश्वास ठेवत नाही आजपर्यंत. तू मोठा भाऊ म्हणून प्रत्येक वेळेस राहुलच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. तर मला वाटतं की आत्ताही तू तेच केलं पाहिजेस, म्हणून मी हे तुला बोलत आहे. त्याचबरोबर मी हे आबांना कोणाला बोलले तरी कोणाचाही याच्यावरती विश्वास बसणार नाही, त्यामुळं तूच हे केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक पेढीमध्ये आज त्या राहुलला अधिकार असला पाहिजे, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे सगळं कलाच्या कानावर पडतं आणि कला धाडकन दरवाजा उघडते आणि म्हणते काहीही झालं तरी मला अद्वैतला थांबवायलाच हवं आहे. हे सगळं होऊ देता कामा नये, कारण हा अद्वैत घाई गडबडीमध्ये किंवा इमोशनल फूल होऊन इथे सही करेल आणि रोहिणी मॅडमना तेच हवं आहे. तर तिथे कला येते आणि म्हणते की अद्वैत पेपर काय आहेत ते वाचल्याशिवाय त्याच्यावरती सह्या करू नकोस. काहीही झालं तरी तू मोठा बिझनेसमन आहे, इमोशनल होऊ नकोस असं सांगत असते. खरं तर अद्वैतला ही गोष्ट पटत असते, पण त्याचवेळी रोहिणी म्हणते की तू कोण आहे सांगणारी? चांदेकरांच्या घरचा निर्णय घेण्याचा अधिकार तुला नाही. इथे हे चांदेकरांचं चालू आहे आणि त्यामध्ये तुला कोणताही अधिकार नाही. हे सगळं चांदेकरांचं आहे आणि तू इथे बाहेरची आलेली उपरी आहेस. या भाषेमध्ये कलाला बोलत असते आणि इथे फसवणूक करायला काही खरे नाही आहेत असं ती सांगत असते. म्हणजेच कलाच्या घरचे फसवणूक करत आहेत आणि रोहिणी मात्र धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे, ती कोणाला कधीच काही फसवत नाही अशा भाषेमध्ये ती कलाला बोलते. आणि अद्वैत म्हणतो की नाही. शेवटी रोहिणी म्हणते काही झालं तरी आता शेवटी तुला परकं कोण बाहेरचं कोण याचा विचार करावा लागणार आहे अद्वैत. आणि अद्वैत सह्या करायला घेतो. तर इकडे कलाला खूप वाईट वाटतं. कलाने एवढं इंटिमेशन दिलेलं असतं तरीही अद्वैतनं काही ऐकलेलं नाही. त्या पेपर्सवरती सह्या केलेल्या असतात, ते पेपर रोहिणीला दिलेले असतात. कला म्हणते की अद्वैत तुला आबांनी बोलवलेलं आहे, आत्ताच्या आत्ता खाली चल. पण अद्वैतने सह्या केल्याशिवाय रोहिणी काही त्याला जाऊ देत नाही. कलाला खूप वाईट वाटतं. कला म्हणते काही करून या सगळ्या गोष्टी आबांपर्यंत पोचवायला हव्या आहेत. त्यानंतर कला अद्वैतला म्हणते की अद्वैत तुला कळतंय का, तू चुकीचं केलेलं आहेस. तू या सह्या करायला नको होत्या. तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी? सगळेजण खाली असतात तर रोहिणी तिथे येते. रोहिणी मात्र जाम खुश असते. तिला खूप आनंद झालेला असतो, कारण आज तिच्या मनासारखं घडलेलं असतं. आणि ती म्हणते की 2 किलो काजूची मिठाई घेऊन ये. तेव्हा सरोज त्याचबरोबर रजनी म्हणते की सगळ्यांनी मिठाई आणलेली आहे आणि शिराही प्रसादासाठी बनवलेला आहे, सगळं गोड आहे, तर मिठाई कशाला हवी? तर रोहिणी म्हणते की माझ्याकडून सगळ्यांना द्यायची आहे. सरोज म्हणते तिच्या डोक्यात कधी काय येईल काही सांगता येत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत कला बोलत असतात. कला म्हणते की अद्वैत तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? एकदा तरी तू आबांना याबद्दल सांगायला हवं आहे, त्यांच्याशी बोलायला हवं आहे. एवढा मोठा डिसिजन तू घेऊ नकोस. अद्वैतला राग येतो. अद्वैत कलाला म्हणतो की तू माझी काही बायको नाही आहेस, तू माझ्यावर हक्क दाखवायला आणि तू बोलू नकोस. तू कोणत्या हक्काने माझ्याशी बोलते? तेव्हा कला म्हणते हो विसरले होते आणि कला तिथून रागाने निघून जाते. थँक्यू.